याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की सगळ्या पद्धतीने जे काही लेखी स्वरूपात दाखल झालेला आहे तोच युक्तिवादाचा आधार आहे आणि आपण आत्तापर्यंतचे सगळे प्रकरणं पाहिले की जेव्हा जेव्हा पक्षचिन्हासंदर्भातला वाद तयार झाला त्या प्रत्येक वेळेस निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवलेलं आहे आणि नवीन पक्षचिन्ह संबंधितांना दिलेलं आहे। असं असताना सुद्धा निवडणूक आयोगाने जो निर्णय या संदर्भात दिला आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं पक्षचिन्ह प्रदान केलं ती प्रक्रियाच मुळात चुकीची आहे, आक्षेपार्ह आहे आणि बेकायदेशीरतेकडे जाणारी आहे। दुसरी गोष्ट निवडणूक आयोगाने जी केली की सिम्बॉल रूल्सनुसार केवळ पक्षचिन्हासंदर्भातला निर्णय देणं त्यांनी अपेक्षित होतं, परंतु त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे असा सुद्धा एक निकाल देऊन टाकलेला आहे जो त्यांच्या अखत्यारीत बसत नाही, अधिकार क्षेत्राचं ते उल्लंघन ठरते। या दोन मुद्द्यांवरच उद्याची मुख्यतः सुनावणी होईल आणि हा युक्तिवाद जो आहे तो लेखी स्वरूपात सगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेला आहे दोन्ही बाजूंकडून। त्यामुळे त्याच्याबद्दलचं जे मौखिक म्हणणं आहे किंवा ओरल आर्ग्युमेंट आहे ते उद्या होईल आणि त्याच्यावर एक निकाल सुद्धा येऊ शकतो। 14 जुलैला तुम्ही जेव्हा मध्ये पिटिशन आयोग दाखल केलं तर त्याच्यामध्ये अशी मागणी होती की एकनाथ शिंदे यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिन्ह गोठवण्यात यावं। न्यायालयाने म्हटलं की आता या सगळ्याचं सोक्षमोक्ष आम्ही लावू। काय वाटतं, लागेल का? कारण 20 ऑगस्ट ही मधली तारीख पडली तेव्हा सुनावणी झाली, 16 सप्टेंबर एक तारीख झाली तेव्हाही सुनावणी नाही झाली। आता सुनावणी होईल असं वाटते। खरं तर न्यायाधीशांनी असं सुद्धा म्हटलं होतं की आपण दोन्ही पिटिशन म्हणजे जी मुख्य याचिका आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली आणि राहुल नार्वेकरांच्याकडे ते प्रकरण सुपूर्द केलं होतं, पण त्यांनी सुद्धा अत्यंत बेकायदेशीर आणि घटनाबाह्य असा निर्णय घेतला असं आमचं म्हणणं आहे। त्याला सुद्धा आव्हान देण्यात आलेलं होतं, तर त्या दोन्ही याचिका एकत्रित सुनावणी करू असं सुद्धा सजेशन न्यायाधीशांतर्फेच आलेलं होतं, परंतु आता केवळ पक्षचिन्हासंदर्भातली सुनावणी घेणार आहेत। राजकीय दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता होणं याला एक वेगळं महत्त्व आहे आणि पक्षचिन्हासंदर्भातला निकाल झाला पाहिजे। अगदी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध निकाल दिला तरी चालेल, परंतु निकाल झाला पाहिजे, कारण की निकाल देताना कोणत्या कारणांसह तो निकाल देणार आहे, कोणत्या रिझनिंगवर तो निकाल देणार आहे हे सुद्धा समाजातल्या लोकांना कळलं पाहिजे। आणि कोणत्याही प्रकारचा निर्णय आला तरीसुद्धा भारतीय संविधानाला धरून तो असला तर तो उद्धव ठाकरेंतर्फेच निकाल लागेल अशी शक्यता जास्त आहे। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर येत आहेत, मग अशा वेळी उद्धव ठाकरे गट हे मशालीचं चिन्ह घेऊन पुढे जाणार का? कोर्टामध्ये उद्या तुम्ही विनंती करणार की लवकरात लवकर याचा निकाल लागावा आणि धनुष्यबाण मिळावा, त्याची प्रक्रिया कशी असणार आणि उद्या तुम्ही हा मुद्दा मांडणार? तर धनुष्यबाण हे पक्षचिन्ह जे आहे ते मूळ शिवसेनेचं आहे आणि ते हिरावण्यात आलेलं आहे, चोरण्यात आलेलं आहे। संविधानिकदृष्ट्या जी चोरी झालेली आहे ती सगळी महाराष्ट्राने बघितलेली आहे। निर्णय झाला नाही किंवा एखाद्या प्रकरणामध्ये निर्णय न झाल्यामुळे काही जण सत्तास्थानी असतात याचा अर्थ ते बरोबरच आहेत आणि संविधानिकदृष्ट्या त्यांचं योग्य आहे असं होत नाही। त्यामुळे शिवसेनेचं जे धनुष्यबाण पक्षचिन्ह आहे ते परत द्यायचं का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना याच्याबद्दलचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। त्यांनी ते परत दिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाहीतर त्यांनी ते गोठवून टाकलं तरी चालेल। जे काही पक्षचिन्ह यानंतर देण्यात येईल त्यावर मूळ शिवसेना ही निवडणूक लढवेल असं मला वाटते। सर, साधारणतः सुनावणी होती म्हणजे उद्याची जी तारीख दिसते त्या तारखेला पूर्ण युक्तिवाद होतील की युक्तिवादासाठी तारीख दिली जाईल? कारण तुम्हालाही युक्तिवाद करावा लागणार आहे, समोरच्या पक्षाला युक्तिवाद करावा लागणार आहे, यासाठी वेळ लागू शकतो। सो उद्या कोर्ट त्या अनुषंगाने टाइम टेबल देईल की थेटच त्याला जोडून सर की उद्या तुम्ही असं लिहिलंय की कोर्टाने जाहीर केलंय की अंतिम सुनावणी, तर ती अंतिम सुनावणी तर नाहीये, डेट तारीख डिसाईड केली गेली आहे, राईट? नाही, त्यांनी तोंडी सांगितलं होतं की अंतिम सुनावणीसाठीच ही तारीख आपण नक्की करणार आहोत आणि त्यानुसार ही तारीख नक्की केलेली असल्यामुळे आम्हाला असं वाटणं साहजिक आहे की अंतिम सुनावणीसाठीच ही तारीख आहे। अर्थातच याबद्दलचा निर्णयसुद्धा परत सुप्रीम कोर्टाला किंवा त्या न्यायाधीशांनाच घ्यायचा आहे। त्यामुळे अंतिम सुनावणी जर घेतली तरी सगळ्या बाजूनी सगळेजणच तयार आहेत, म्हणजे याचिकाकर्त्यांतर्फे कपिल सिब्बल सर हे आर्ग्युमेंट करणार आहेत आणि प्रतिवादींतर्फे जे कोणी करणार असतील त्यांची पण तयारी आहे। त्यामुळे हे खूप मोठं असं मॅटर नाही आहे।
संविधानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सिम्बॉल रूलचं उल्लंघन झालेलं आहे का, सिम्बॉल रूलनुसार निर्णय घेण्यात आलेला आहे का, आणि शिवसेना हा पक्ष कोणाचा हे ठरवण्याचे अधिकार उच्च न्यायालयाला किंवा सर्वोच्च न्यायालयाला असू शकतात, पण ते निवडणूक आयोगाला आहेत का, हे दोनच प्रश्न याच्यामधले महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे अंतिम सुनावणी उद्या होऊ शकते. जास्तीत जास्त सुनावणी झाल्यावर उद्याच निर्णय येईल असं होणार नाही. कदाचित निर्णयासाठी परत निर्णय राखून ठेवण्यात येईल आणि काही दिवसांनी निर्णय देण्यात येईल असं सुद्धा होऊ शकतं. युक्तिवादासाठी उद्यापासून सुरुवात होईल असं वाटतंय का, आणि किती दिवस चालेल हा युक्तिवाद साधारण? नाही, मला वाटत नाही की याच्यामध्ये आता 16 नंबरला ते प्रकरण उद्या लागलेलं आहे. त्यामुळे अगदी 12 वाजेपर्यंतसुद्धा प्रकरणाची सुनावणी सुरू झाली तरीसुद्धा ते दुपारपर्यंत संपू शकते असंच प्रकरण आहे आणि तेवढंच आहे. आता अर्थातच नवीन घडामोडी काय घडतात, तारीख पुढची घेण्यासाठी काही काय म्हणतो न्यायिक क्लुप्त्या केल्या जातात का, यावर सगळं अवलंबून आहे. कारण की काही जणांची वकिली आमच्या वकिली क्षेत्रामध्ये ही अशीच आहे की न्यायिक क्लुप्त्या करायच्या आणि केसेस पुढे ढकलायच्या, त्यातून अन्यायग्रस्तता वाढत जाईल तरी चालेल अशा पद्धतीचा जर काही जणांचा ॲटिट्यूड असेल तर या केसमध्ये सुद्धा अनेक केसमध्ये तशी तारीख होईल. सरन्यायाधीश B.R. गवई यांच्यावरती ज्या पद्धतीने काल बूट फेकवण्याचा हे झाला, तुम्ही देखील वकील आहात, खास करून सरन्यायाधीश महाराष्ट्रातून येतात, त्याबद्दल तुमची आणि मला पश्चाताप नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं. नाही, एका दिवसात काही अशा घटना घडत नसतात. याच्यासाठी एक मानसिकता तयार व्हावी लागते आणि काही लोकांची अशी राक्षसी मानसिकता परंपरागत पद्धतीने हळूहळू तयार झालेली आहे. म्हणजे जसं आमच्या वकिली क्षेत्रामध्ये तसे काही डोकं बिघडलेले लोक आहेत, तसे काही डॉक्टर आहेत, काही पोलीस अधिकारी आहेत, काही तुमच्या पत्रकारितेत सुद्धा आहेत. त्यामुळे हळूहळू ही मानसिकता बदलत जात असते आणि ती डेव्हलप केली जाते आणि आपलंच बरोबर आहे असा एक आविर्भाव तयार केला जातो. त्यामुळे कुणावर तरी बूट मारून फेकणं ही केवळ एक तेवढ्या काळापुरती कृती नाही आहे, त्याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे. अगदी बाबरी मशीदपासून जो विध्वंस करायचा आणि आपल्या बाजूनी सगळं आहे असं दाखवायचं, इथपासून ती सुरुवात झाली, ती क्रिकेटच्या ग्राउंडपर्यंत पोचली आणि आपण सेकंड करायचं नाही, आपण खिलाडू वृत्ती दाखवायची नाही, त्याचं सगळ्यांनी कौतुक करायचं, इथपर्यंत हे जे येऊन पोचलेलं आहे युद्ध सदृश्य परिस्थितीसारखं, त्याच्यामध्येच मग बूट मारून फेकण्याची ही कृती आहे. आणि अशा विकृत लोकांना काही वाटत नसेल, त्यांना गोल्ड मेडल असेल काही असेल तरी पण त्यांच्या शिक्षणाचा त्यांना पश्चाताप होण्यापेक्षा आपल्याला झाला पाहिजे की हे लोक शिकलेले खरंच आहे का आणि यांना कोणी गोल्ड मेडल दिलं, अशा स्वरूपाची भूमिका मला वाटते आपण नक्की केली तर हे लक्षात येईल की जस्टिस भूषण गवई हे केवळ दलित समाजाचे आहे म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झालेला असेल असं जरी समजलो तरी कोणाला तरी जाती आणि धर्माच्या आधारे कनिष्ठ समजणं आणि आपण सर्वोच्च आहे असं समजणं, कोणत्या तरी पक्षाच्या नेत्याच्या प्रेमात आहे म्हणून आपण सर्वोच्च आहे म्हणून आपण चांगलेच आहे असं समजणं, हा जो भ्रम आहे आणि भ्रामकता पसरलेली आहे ती अत्यंत धोकादायक आहे असं मला वाटते. सर, दुसरा विषय म्हणजे राज्य सरकारला एक दिलासा मिळाला आहे. मराठा कुणबी GRला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिलाय. अंतिम स्थगितीसाठी पण नकार दिलाय, पण मात्र आता हिअरिंग पुढे येणार तर कुठे ना कुठे राज्य सरकारला दिलासा मिळालाय. तुमची प्रतिक्रिया काय आहे या पूर्ण गॅजेटला? बघा, GRच्या आधारे कधी कायदा होत नसतो. GR हे एक रिझॉल्युशन आहे, गव्हर्नमेंटचं ते रिझॉल्युशन असेल, पण तो काही कायदा नसतो. म्हणजे आपण सुद्धा नवीन वर्षाला एखादं रिझॉल्युशन करतो की आता मी दररोज व्यायाम करीन, मी असं करीन, पण ते रिझॉल्युशन प्रत्येक काही पूर्ण होत नसतात. त्यामुळे तशाच प्रकारचं गव्हर्नमेंट रिझॉल्युशन जे आहे ते स्वतःला सरकारने दिलेलं वचन आहे की आम्हाला असं असं करायचं आहे, पण तो कायदा नसतो. त्याला कायद्याची ती एन्फोर्सेबिलिटी आहे ती नसते. त्यामुळे GRच्या आधारे एखादा कायदा होऊ शकत नाही. त्यासाठी संविधानिक संशोधन, कायद्याची आवश्यकता, कायदेशीर तरतुदी या सगळ्या पाहिजे असतात. तसं नसल्यामुळे हा GR म्हणजे ज्यांनी काही आरक्षण मागितलं असेल त्यांना थातूरमातूर काहीतरी देण्याचा आव आणून ते दिल्याचं लक्षण आहे असं माझं कायदेशीर मत आहे. कारण की याच्या संदर्भातली सुनावणी म्हणजे सध्या स्टे देत नाही असं सर्व उच्च न्यायालयाने जरी सांगितलं असलं तरीसुद्धा याच्यावरची जेव्हा सुनावणी होईल तेव्हा हा GR काही टिकेल असं मला वाटत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.